सगळ्यांना पहिले होळीच्या शुभेच्छा। आम्ही दोघे तयार झालो, देवाची पूजा केली, नैवेद्य वगैरे घरी दाखवला। तोपर्यंत होळी पेटलेली नव्हती। नंतर होळी पेटली। ते पूजेला मी पूजेची तयारी केली। सगळं पूजेला वगैरे हार फुलं सगळं टाकलं, हळदी कुंकू वगैरे सगळं टाकलं। तोपर्यंत मान्यता आईला बोलवायला गेली होती, पण आईला कंटाळा आला होता म्हणून आई आली नाही। त्यांनी पूजा करून घेतली। गर्दी खूप होती आणि आग जास्तच तेज होत चाललेली होती। इकडे माझी प्रदक्षिणा झाली। लगेच मान्यताच्या पप्पांनी नारळ वगैरे टाकलं, पूजा वगैरे केली, त्यांची पण प्रदक्षिणा चालू झाली। त्यांची पण प्रदक्षिणा झाली, नारळ वगैरे टाकून झाला। तोपर्यंत मान्यता आली, पण मान्यता प्रदक्षिणा मारायला तयार नव्हती, कारण खूप आग जास्त झाली होती म्हणून खूप गरम होत होतं तिथे, चटके लागत होते म्हणून सर्व लांबून लांबून जात होते। मी पण नैवेद्य सगळं वगैरे ठेवलं। नंतर आम्ही प्रसादाचा नारळ वगैरे काढून घेतला भाजलेला। सामुदायिक होळी खूप छान झाली। आमची सामुदायिक होळी ही पहिलीच आहे, नाहीतर नेहमी आम्ही घरच्या घरीच छोटीशी होळी करतो, पण इथे खूप मोठी होळी, ही आमची पहिलीच होळी होती इथली सामुदायिक। खूप मज्जा आली। मान्यताला पण खूप छान वाटलं, तिच्या पप्पांना, नाही तर तिचे पप्पा नेहमी कधी येतच नाही, ते पण पहिल्यांदाच आले। आणि घरी भाजलेला नारळ घेऊन आलो आणि त्याचा प्रसाद आम्ही सर्वांनी वाटलं। पुरणपोळीचं जेवण बनवलेलंच होतं। खूप आनंद घेतला आम्ही होळीचा।